कलमनुरी तहसील के सेलसुरा गांव निवासी 26 वर्षीय युवक संतोष शिवाजी कांगने ने पेड़ के सहारे रस्सी से फांसी लगाकर आत्महत्या कर ली। परिजनों की माने तो मृत युवक हैदराबाद गैजेट लागू किए जाने के बाद से तनाव में वो ओबीसी आरक्षण के मुद्दे को लेकर काफी ज्यादा चिंतित था। युवक का मानना था कि हैदराबाद गैजेट ओबीसी समाज के हक व अधिकार के आरक्षण को नुकसान पहुंचा रहा है। इसी तनाव के चलते युवक ने आत्महत्या कर ली। संतोष कांगने के आत्महत्या की खबर मिलते ही परिजनों, गांववासियों व ओबीसी संगठन के पदाधिकारियों ने कलमनुरी तहसील कार्यालय के सामने शव रखकर धरना प्रदर्शन शुरू कर दिया, जिसके बाद प्रशासनिक अधिकारियों ने आंदोलनकर्ताओं से चर्चा कर मामला सुलझाने का प्रयास किया, परंतु आंदोलनकर्ता अपनी मांगों पर अड़े रहे। आंदोलनकर्ताओं की मांग थी कि मृतक के परिवार को तुरंत 25 लाख रुपए का मुआवजा दिया जाए, मृतक के परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी पर लिया जाए, मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल पर गुना दाखिल किया जाए, वो हैदराबाद गैजेट रद्द किया जाए। जिसके बाद तहसीलदार की ओर से दिए गए लेखी आश्वासन के बाद आंदोलन पीछे लिया गया, जिसके बाद आगे की कार्रवाई की जा सकी। कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा या गावातील आमचे ओबीसीचे संघर्षाचे कार्यकर्ते संतोष शिवाजी कागणे, वय वर्ष 25, राहणार सेलसुरा, तालुका कळमनुरी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी मोर्चा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर हैदराबाद गॅजेट जी रद्द करण्यासाठी मोर्चा काढला होता। त्यावेळेस ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। 17 सप्टेंबर 2025 पासून ते सतत म्हणत होते सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना की हैदराबाद गॅजेटमुळे आपलं ओबीसीचं शिक्षण, नोकरी आणि सगळंच राजकारणातलं आरक्षण संपलेलं आहे आणि आपल्या लेकरा बाळाचं भविष्य आता उद्ध्वस्त झालेलं आहे। आपल्याला काही भविष्य नाही। हे हैदराबाद गॅजेट रद्द नाही जर झालं तर मी माझा जीव पण संपवल। आणि त्यांनी आज सकाळी 4 वाजता म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 4 वाजता स्वतःचं जीवन संपवून विष प्राशन केलं आणि स्वतः फाशी घेऊन सेलसुरा त्यांच्या शिवारामध्ये त्यांनी आत्महत्या केली। आम्ही त्यांची डेड बॉडी घेऊन ओबीसीचे सर्व कार्यकर्ते आणि सेलसुरा गावातले सगळेच बांधव कळमनुरी तहसील समोर नातेवाईकांच्या सोबत जवळपास 4 ते 5 तासापासून हे आंदोलन केलं होतं। आणि आमची मागणी होती की संतोष कागणे याच्या कुटुंबाला 25 लाखाची ताबडतोब कलेक्टर राहुल गुप्ता यांनी मदत द्यावी, तसंच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी आणि हैदराबाद GR काढण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा, ही आमच्या मागण्यासह आम्ही तिथं बसलो। शेवटी कलेक्टर राहुल गुप्ता बोलले, आमच्या ओबीसीचे मोर्चे प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसीचे मंत्री धनंजय मुंडे साहेब, ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी कलेक्टरशी बोलणं करून दिलं। नंतर SDO मॅडम भुते मॅडम तिथं आल्या आणि त्यांनी लेखी दिलं की आम्ही संतोष कागणेच्या कुटुंबाला 25 लाखाची आर्थिक मदत देणार, त्यासोबतच त्याच्या कुटुंबामधल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेणार। आणि पोलीस प्रशासनाचे DYSP केंद्रे साहेब होते, त्यांनी सांगितलं की आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधामध्ये जे काही तुमच्या भावना आहेत ते पोलीस स्टेशनला तुम्ही द्या, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये ती कारवाई करू, अशा पद्धतीनं लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही आता डेड बॉडी घेऊन सरकारी दवाखाना कळमनुरी येथे आम्ही आमचा ओबीसीचा संघर्ष योद्धा संतोष कागणे यांची आम्ही या ठिकाणी त्याचा मृतदेह आणलेला आहे। आता PM करून आम्ही त्यांच्यावर अंत्यविधी करणार आहे। पण महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आज संतोष कागणेचा जीव गेला, उद्या कोणाचाही जीव जाऊ शकतो, म्हणून आपल्याला हा जो काही ओबीसीचा संघर्ष आहे तो चालू ठेवायचा आहे आणि संतोष कागणेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही या कळमनुरी तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात चालूच ठेवणार। संतोष कागणे अमर रहे, अमर रहे। संतोष कागणे अमर रहे, अमर रहे। संतोष कागणे अमर रहे, अमर रहे।